नमस्कार मित्रांनो, मी भूषण म्हात्रे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण अनबॉक्सिंग करणार आहोत त्यामध्ये DJI Neo ड्रोन, जो की DJI चे सध्या लेटेस्ट आणि लाइटवेट ड्रोन आहे, ज्यामध्ये तुम्ही 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकता। हा एक असा ड्रोन आहे की तुम्ही तुमच्या हातावर आणि विदाउट रिमोट कंट्रोलने सुद्धा फ्लाय करू शकता। मित्रांनो, जो तुम्ही व्हिडिओमध्ये हा बघताय तो DJI Neo चा फ्लायमोर कॉम्बो आहे आणि या बॉक्स मध्ये आपल्याला काय काय मिळणार आहे ते आपण या व्हिडिओ मधून पाहणार आहोत। जसे की या ड्रोनचं डिझाइन कसं असणार आहे, कंट्रोलर कोणता मिळणार आहे, अजून कोणकोणत्या गोष्टी या बॉक्स मध्ये मिळणार आहेत त्या व्हिडिओ मधून पाहणार आहोत। तर चला न थांबता करूया ड्रोनचं अनबॉक्सिंग। सगळ्यात पहिले आपण पॅकेजिंग बद्दल बोलूया। तर प्रोफेशनल व्हाईट कलरची पॅकिंग आपल्याला याच्यात बघायला मिळते। समोरच आपल्याला RC कंट्रोल आणि ड्रोनचा फोटो बघायला मिळते। बॅक साइडला बघायला गेलो तर नुसता ड्रोनचा फोटो दिसून येते, त्याच्या अजून बाकीच्या साइडला बघायला तर DJI ची ब्रँडिंग दिसून येते आणि एक साइडला या बाजूला बघायला गेलो तर सगळे डिटेल्स सुद्धा आपल्याला याच्यात दिलेले आहे, जे आपण या पुढच्या व्हिडिओ मधून पाहणार आहोत। तर चला न थांबता करूया पहिलं बॉक्सचं अनबॉक्सिंग। ह्या बॉक्सला ओपन केल्यावर समोरच आपल्याला एक छोटासा व्हाईट कलरचा बॉक्स दिसून येतो। हा बघा, ह्यामध्ये काय ते पहिले आपण बघूया। ह्यामध्ये ओपन केल्यावर समोरच आपल्याला एक कनेक्टर केबल दिली आहे, जे तुम्ही RC कंट्रोल आणि मोबाईलला कनेक्ट करू शकता। त्याच्यानंतर दुसरं आपल्याला याच्यात C टाइपचे केबल दिले आहे, जे चार्जिंग आपण याच्याने करू शकतो। तिसरं बघायला गेलं तर आपल्याला स्क्रू ड्रायव्हर दिलेला आहे, जो याचा उपयोग पुढे काय होतो ते पाहणारच आहोत। त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला मिळते ह्यामध्ये आपल्याला बॅटरी चार्जर दिलेला आहे आणि 3 बॅटऱ्या सुद्धा दिल्या आहेत, जेणेकरून आपण याचं चार्जिंग करू शकतो। आणि साईडला बघायला गेलो तर C टाइपचा कनेक्टर दिलेला आहे आणि हे याचा बटन दिलेला आहे, जे आपण ऑन ऑफ करू शकतो। तर हा एक प्रकारचा पॉवर बँकच आहे। याच्यात बघायला गेलं तिन्ही साईडच्या बॅटरी ॲट अ टाइम चार्ज करताना दिसून येतात, ते आपण पुढे बघू। या बॉक्स मध्ये दुसरी वस्तू बघायला मिळते ती म्हणजे प्रीमियम क्वालिटीचा कंट्रोलर। हा जो कंट्रोलर आहे तो आपल्याला फ्लायमोर कॉम्बो सोबतच मिळतो। या कंट्रोलरच्या खालच्या साईडला तुम्हाला टाइप C चार्जिंग पोर्ट दिलेला आहे। चार्जिंग पोर्टच्या साईडला 2 जॉयस्टिक सुद्धा दिले आहेत, ज्याचा उपयोग आपण ड्रोन फ्लाइंग साठी करू शकतो। कंट्रोलरच्या समोरच्या साईडला बघायला गेलं तर त्याला फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी बटन सुद्धा दिलेले दिसून येतात। कंट्रोलरच्या बॅक साईडला ग्रिप विथ रबर पॅडिंग बघायला मिळते। ओव्हरऑल याची क्वालिटी बघायला गेलं तर एकदम चांगल्या प्रकारची क्वालिटी दिलेली दिसून येते। कंट्रोलरच्या वरच्या साईडला बघायला गेलं तर मोबाईल होल्डर सुद्धा दिलेला आहे आणि त्याच्या साईडला कनेक्टर केबल सुद्धा दिलेले आहेत, ज्याचा उपयोग आपण अँड्रॉइड आणि ऍपल मोबाईल कनेक्ट करण्यासाठी करू शकतो। कंट्रोल नंतर या बॉक्स मध्ये बघायला गेलं तर आपल्याला समोरच युजर मॅन्युअल दिलेला दिसून येतो। यामध्ये बरेच सारे DJI ब्रँडिंगचे स्टिकर सुद्धा या बॉक्स मध्ये दिलेले दिसून येतात, ज्याचा उपयोग तुम्ही तुमच्या बाईक किंवा स्कूटीवर सुद्धा करू शकता। त्यानंतर या बॉक्स मध्ये 2 प्रोपेलर सुद्धा दिलेले आहेत। जर चुकून प्रोपेलर खराब झाले तर त्यासाठी 2 एक्स्ट्रा प्रोपेलर सुद्धा दिलेले आहेत। त्यानंतर या बॉक्स मध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मेन ड्रोन युनिट पाहायला मिळतो। याचा सगळ्यात जास्त मी वाट पाहत होतो। तर चला मेन युनिट कसं आहे ते पहिले पाहूया। ओके गाइस, आर यू रेडी? 3, 2, 1 लेट्स गो। हा याचा फर्स्ट इम्प्रेशन यामध्ये आहे, जो एकदम प्रीमियम क्वालिटीचा ड्रोन पाहायला मिळतो। हा एकदम छोटासा ड्रोन आहे, दिसायला पण एकदम सुंदर आहे। ह्या ड्रोनचं वजन साधारण 135 ग्रॅम आहे। हा ड्रोन बघायला गेलं तर 4K 30 FPS ने व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकतो। ह्या ड्रोनचं खास वैशिष्ट्य म्हणजे याचे प्रोपेलर संपूर्ण कव्हर केलेले दिसून येतात। ड्रोनच्या फ्रंट साइड आपल्याला बटन आणि कॅमेरा सेटअप सुद्धा पाहायला मिळतो। हा गार्ड काढल्यावर समोरच कॅमेरा, जो की गिम्बलच्या सोबत बघायला मिळतो, जो की 4K 30 FPS चे व्हिडिओ आणि फोटो रेकॉर्डिंग करू शकतो। जर तुम्हाला ड्रोन परचेस करायचा असेल तर त्याचे पूर्ण डिटेल डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत। मित्रांनो, हा माझा अनबॉक्सिंग करण्याचा पहिलाच व्हिडिओ आहे। व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये जरूर कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। आणि हो, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। लवकरच भेटू नवीन व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय। बोला हर हर महादेव।